तर राज्यातल्या लाडक्या बहिणींसाठी लाडकी बहीण योजनेच्या 17व्या हप्त्यासंदर्भात म्हणजेच नोव्हेंबरच्या हप्त्यासंदर्भात आजच्या घडीची आणि आताच्या घडीची काय महत्त्वपूर्ण माहिती आलेली आहे समोर आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की नोव्हेंबरचा हप्ता हा तुमच्या खात्यावर कधी जमा होणार, जीआर कधी येणार, लाडक्या बहिणींनो त्यासोबत एकत्रित 2 हप्ते जमा होणार का, सविस्तरपणे आपण माहिती पाहणार आहोत। फक्त 1 मिनिटाचा व्हिडिओ असणार आहे, त्यामुळे व्हिडिओला कुठेही स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। नमस्कार, मी भाऊसाहेब घोडे स्वागत करतो तुमचं लाडकी बहीण योजनेच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर लाडक्या बहिणींनो, मला तुमच्या मनातला प्रश्न माहित आहे। सर्व लाडक्या बहिणी प्रत्येक व्हिडिओच्या कमेंट मध्ये विचारत आहे की नोव्हेंबरचा हप्ता हा आमच्या खात्यावर कधी जमा होणार। तर पाहून घ्या लाडक्या बहिणींनो, नोव्हेंबरच्या हप्त्या संदर्भात तुम्हाला एक जबरदस्त अपडेट मी देणार आहोत। त्यामुळे तुम्हाला लक्षात येईल का नोव्हेंबरचा हप्ता हा आमच्या खात्यावर कधी जमा होईल, त्याचसोबत डिसेंबरचा हप्ता सुद्धा येईल का। तर पाहून घ्या लाडक्या बहिणींनो, सर्वात महत्त्वाचा विषय आहे की जीआर कधी येणार। तर जीआर संबंधी आपल्याला विश्वसनीय सूत्रांकडून एक माहिती मिळालेली आहे की नोव्हेंबरचा जो जीआर आहे तो येत्या सोमवारला, आज शनिवार आहे, उद्या रविवार आहे आणि सोमवारला जीआर येण्याची शक्यता त्याने वर्तवली आहे। आपल्याला जी माहिती येते ती विश्वसनीय सूत्रांकडून आलेली असते आणि ही माहिती जेमतेम 90% जवळपास खरी असते। लाडक्या बहिणींनो, तुमचा जो नोव्हेंबरच्या हप्त्याच्या वितरणाचा जीआर आहे तो सोमवारपर्यंत येण्याची शक्यता वर्तवल्या जात आहे। कारण आज शनिवार, आज दिवस संपलेला आहे, उद्या रविवार येणार नाही आणि सोमवारी तुमचा जीआर येईल आणि 10 तारखेपर्यंत। लाडक्या बहिणींनो, सर्व प्रसार माध्यमांवर, सर्व युट्यूब चॅनलवर, न्यूज चॅनलवर सुद्धा हीच बातमी ट्रेंड करत आहे की 10 तारखेपर्यंत पैसे येईल। आणि जर 10 तारखेपर्यंत पैसे यायचे असेल तर सोमवारला जीआर येणं अपेक्षित आहे। आणि अशीच माहिती समोर येत आहे विश्वसनीय सूत्रांकडून की सोमवारी जीआर येणार आहे। तर लाडक्या बहिणींनो, ही खुश खबर आणि आनंदाची बातमी असणार आहे तुमच्यासाठी की सोमवारी जीआर येणार आहे आणि 10 ते 11 तारखेपर्यंत सर्व पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यावर नोव्हेंबरचा हप्ता वितरित होणार आहे। लाडक्या बहिणींनो, नोव्हेंबरचा जो हप्ता आहे तो नोव्हेंबरच्याच महिन्यात शेवटच्या आठवड्यात वितरित होणं अपेक्षित होतं। पण लाडक्या बहिणींनो, नोव्हेंबरच्या हप्त्याचं वितरण तर सोडाच, साधा जीआर सुद्धा आलेला नाही। त्यामुळे नोव्हेंबरच्या हप्त्याला उशीर होईल असा अंदाज आता सर्व लोक व्यक्त करत आहे। पण पाहून घ्या लाडक्या बहिणींनो, मिळालेल्या माहितीनुसार नोव्हेंबरच्या हप्त्याचं वितरण हे वेळेवरच होणार आहे। त्यामुळे तुम्ही टेन्शन घ्यायचं कारण नाही। मला माहित आहे लाडक्या बहिणींनो, तुम्हाला नोव्हेंबरच्या हप्त्याचं वितरणाचं फार टेन्शन आलेलं आहे, कारण अजूनपर्यंत जीआर नाही तर पैसे कधी जमा होईल। पण लाडक्या बहिणींनो, तुम्ही काळजी करू नका, नोव्हेंबरच्या हप्त्याच्या वितरणाचा जीआर हा लवकरच येणार असल्याची माहिती समोर येत आहे। त्यानंतर पाहून घ्या लाडक्या बहिणींनो, 2 हप्त्याचा जीआर एकत्र येईल का आणि डिसेंबरचा हप्ता हा सुद्धा एकत्र मिळेल का। तर पाहून घ्या लाडक्या बहिणींनो, शक्यता नाकारता येत नाही। असं होऊ शकते की निवडणुकीच्या कारणाने जर उशीर होत असेल तर तुम्हाला नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता हा 3000 रुपये एकत्र येऊ शकते। पण सध्या तरी तुम्ही त्याबद्दल टेन्शन घेऊ नका, तुम्ही फक्त नोव्हेंबरच्या हप्त्याची काळजी करा आणि नोव्हेंबरचे फक्त 1500 रुपये तुमच्या खात्यावर जमा होणार आहे। पण समजा जर डिसेंबरचा हप्ता एकत्र आला तर आश्चर्य करण्याचं यात काही कारण नसणार, कारण नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता हा एकत्र येण्याची शक्यता पूर्वीपासूनच वर्तवल्या जात आहे। कारण जानेवारी पर्यंत निवडणुका आहे आणि या महिन्यात निवडणुकीच्याच कारणाने तुम्हाला नोव्हेंबरच्या हप्त्याला उशीर झाला। त्यामुळे डिसेंबर पर्यंत, जानेवारी पर्यंत जर निवडणुका असतील तर तुमच्या प्रत्येक हप्त्याला उशीर हा होणार आहे। त्यामुळे डिसेंबरचा हप्ता हा नोव्हेंबरच्या हप्त्यासोबत तुम्हाला देऊ शकते। याचं कारण असं आहे की समोर जिल्हा परिषदेच्या निवडणुका आहे लाडक्या बहिणींनो, आणि या निवडणुकीत राज्य सरकारला याचा फायदा नक्कीच होईल जर त्यांनी नोव्हेंबर आणि डिसेंबरचे हप्ते हे एकत्रित दिले तर। त्याचसोबत आपली अशी मागणी असणार आहे की नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी 3ही महिन्याचे पैसे एकत्र द्या, 4500। कारण पुन्हा जानेवारी पर्यंत निवडणुकाच असणार आहे, आचारसंहिताच असणार आहे, तर मग आपल्याला हप्ता यायला अजून अडचणी निर्माण होणारच आहे। तर लाडक्या बहिणींनो, या संदर्भात तुम्ही तुमचं मत कमेंट बॉक्स मध्ये नक्की नोंदवायला पाहिजे। त्याचसोबत व्हिडिओ हा हाईप करायला विसरायचं नाही। तर आता तुमच्या लक्षात आलंच असेल आजच्या घडीची आणि आताच्या घडीची काय अपडेट आहे की नोव्हेंबरच्या हप्त्याचा जीआर हा सोमवारला येऊ शकतो आणि 10 तारखेपर्यंत तुमच्या खात्यावर पैसे जमा होण्याची शक्यता आहे। त्यानंतर लाडक्या बहिणींनो, कोण महिला पात्र असणार, तर ज्या महिलांना ऑक्टोबरचा हप्ता मिळाला होता त्यांची केवायसी झालेली असो किंवा नसो,
ज्या महिलांना ऑक्टोबरचा हप्ता मिळाला होता त्या सर्वच महिला आता नोव्हेंबरच्या हप्त्यासाठी पात्र असणार आहे. खरं पाहिलं तर लाडक्या बहिणी या प्रचंड नाराज झालेल्या आहेत, कारण नोव्हेंबरच्या हप्त्याला भरपूर उशीर झालेला आहे. आधीच नोव्हेंबरचा महिना पूर्ण निघून गेला, त्यात डिसेंबरची आजची 6 तारीख आहे, तरी सुद्धा GR प्रसिद्ध झालेला नाही. तर GR हा सोमवारी येणार असल्याची माहिती आलेली आहे. त्या संबंधित जशी काही नवीन अपडेट येईल लाडक्या ताईंनो, सर्वप्रथम तुम्हाला आपल्या चॅनलवर व्हिडिओ पाहायला मिळणार आहे. त्यामुळे तुम्ही नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. असेच महत्त्वपूर्ण आणि माहितीपूर्ण व्हिडिओ अगदी थोड्या शब्दात आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळत असतात. तर भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये महत्त्वपूर्ण माहिती सोबत आणि महत्त्वपूर्ण अपडेट सोबत. तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा आणि पाहत राहा भाऊसाहेब गोडे महत्त्वपूर्ण माहिती या चॅनलवरचे व्हिडिओ. जय महाराष्ट्र.